तर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आपण आहोत मुंबई मराठी पत्रकार संघात। महाराष्ट्र राज्यामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आमचे सतीश भाऊराव ओसरमल हे अतिशय चांगलं काम करत आहेत आणि अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या बऱ्याचशा अडीअडचणी असतात आणि ती सोडवण्यासाठी त्यांना महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी आपण राष्ट्रीय मराठा पार्टीच्या सेलच्या माध्यमातून आपण काम करण्याची संधी दिलेली आहे आणि ह्या माध्यमातून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना एकत्र करण्याचं काम आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम ते निश्चितपणे करतील असा माझा विश्वास आहे। ते जे केंद्रीय कामगार कायदे आहेत तर त्याची अंमलबजावणी व्हावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना परमनंट करण्यात यावं, त्यांना समान काम समान वेतन ह्या त्यांच्या ज्या अडचणी त्या दिल्या जाव्यात, त्यांना ज्या नवीन जे कामगार कायदे इंडस्ट्रियल कायदे लागू झालेले आहेत त्याची शासकीय आस्थापना त्याचबरोबरीने जे प्रायव्हेट सेक्टर्स आहे त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन व्हावं, त्याचबरोबरीने कामगारांच्या हिताच्या ज्या काही कायद्यामध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे। त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना जी मागणी आहे अधिकारी कर्मचाऱ्यांची त्याच्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे। त्याचबरोबरीने जर वेळ आलीच तर माननीय कामगार मंत्र्यांसोबत बैठका घेऊन कामगारांना आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे। खाजगीकरणाच्या विषयी नेमकं तुमचं धोरण काय असणार आहे? खाजगीकरण हे नसावं, कारण 240 दिवस भरल्याच्या नंतर कर्मचाऱ्यांना परमनंट हे केलंच जायला पाहिजे। नाहीतर उदाहरणादाखल असं सांगता येईल की कर्मचारी 10-10, 12-12 वर्ष कंत्राटी म्हणून कामं करतात, परंतु त्यांना 10 ते 12 हजार रुपयाच्या तुटपुंजीच्या वेतनावर त्यांना काम करावं लागतं। त्यांना कुठल्याही प्रकारची परमनन्सी जर मिळत नसेल तर मग त्यांनी जे त्या आस्थापनेसाठी जे काम केलेलं आहे त्या आस्थापनेसाठी त्यांनी जे काय घाम गाळलेला आहे त्याचं त्यांना काहीच फलित मिळत नाही। त्याच्यासाठी खाजगीकरण नको आहे।